श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत सात अध्यात्माची या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आपण अधिक मास या महिन्यानिमित्त अधिक मास महात्म्य या पोथीचे वाचन करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 6 याचे वाचन व श्रवण करणार आहोत. नारद मुनी 6व्या अध्यायामध्ये सांगतात की, नारदा, दृढधन्व राजाची कथा ऐक. पूर्वी हय देशाचा चित्रधर्मा नावाचा राजा होता. त्याला दृढधन्वा नावाचा पुत्र होता. दृढधन्वा सर्व विद्यांमध्ये पारंगत होता. त्याचप्रमाणे तो शूर व सदाचरणी होता. तो मोठा झाला तोपर्यंत चित्रधर्म राजाला विरक्ती उत्पन्न झाली व तो पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेला. तेथे कालांतराने तो मरण पावला. दृढधन्व राजाने त्याचे उत्तर कार्य केले आणि पुष्करावर्त नावाच्या नगरामध्ये तो राज्य करू लागला. गुणसुंदरी ही त्याची पत्नी. त्या दाम्पत्याला 4 पुत्र झाले. चित्रवाक, चित्रवाह, मणिमान आणि चित्रकुंडल अशी त्या 4 पुत्रांची नावे होती. राजा सर्वगुणी व सुखसंपन्न होता. एकदा तो मृगयेसाठी अरण्यामध्ये गेला व तो एका घायाळ हरणाच्या मागे एकटाच धावत पुढे गेला. तो थकला तेव्हा एका तळ्याच्या काठी घोड्यावरून उतरून वटवृक्षाच्या बुंद्याशी जरा विश्रांती घेत पहुडला. तेवढ्यातच तेथे एक पोपट आला व मानवी भाषेमध्ये राजाला उद्देशून तो गाऊ लागला. हे राजा, सर्व सांसारिक सुखे भोगत आहेस, त्यातच तू रमला आहेस, पण तत्वविचार का करत नाहीस? तू भवसागरातून पार कसा जाणार? पोपटाचे ते बोल ऐकून राजाला नवल वाटले. तेवढ्यात त्याचे सैन्य आले व पोपट निघून गेला. राजा राजधानीस परत आला, पण तो उद्विग्न होऊन सदा उदासीन राहू लागला. थोड्याच दिवसात वाल्मिकी ऋषी त्यांच्याकडे आले. त्यांचे आदरातिथ्य करून राजाने त्या पोपटाचा प्रसंग त्यांच्या कानावरती घातला आणि त्यांचे रहस्य विचारले. वाल्मिकींनी अंतर्ज्ञानाने राजाचा पूर्वजन्म जाणला व म्हटले, हे राजा, तू द्रविड देशात ताम्रपर्णी नदीच्या तीरी राहणारा सुदेव नामक ब्राह्मण होतास. गौतमी नामाची तुझी भार्या होती. तुम्हाला पुष्कळ वर्षे संतानच झाले नाही. सुदेव फार निराश झाला. तेव्हा त्याच्या स्त्रीने त्याची समजूत घातली व श्री भगवान विष्णूंसाठी तप करावे असे सुचविले. त्या दोघांनी वनामध्ये जाऊन तप केले. तेव्हा गरुडावरती आरूढ होऊन विष्णू भगवान तेथे प्रकट झाले. त्यांना वंदन करून सुदेवाने आपली सर्व व्यथा भगवान विष्णूंना सांगितली. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात अध्याय 6. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते कथा पावन, सूत सांगे शौनका लागोन. नारायणाचे पूर्वोक्त वचन ऐकोनी नारद प्रश्नित. म्हणे, हो नारायण आपण, जो कतीला दृढधन्वा म्हणून तयांचे कथानक संपूर्ण मज लागून सांगावे. ते ऐकोनी नारायण मुनी म्हणे, नारदा पुरातनी गंगे परी कथा पावनी सांगतो ऐके समग्र. पूर्वी हय देशाचा नृपती महापराक्रमी शुद्धमती चित्रधर्माने नामे जगती प्रसिद्ध सती जाहला. तयासी झाला एक पुत्र महातेजा विशाल नेत्र. दृढधन्वायसे पवित्र नाम तयाचे ठेविले. जैसा वाडे अनुदीन तैसे अंगी भरत सद्गुण. कदा न बोले मिथ्या वचन धर्मपरायण सर्वदा. चतुष्षष्टी कळा सांग स्वबुद्धी आकळिल्या सवेग. चतुर्दश विद्या यथा सांग गुरुपासून अभ्यासिल्या. सर्व लक्षणी सुसंपन्न राजनीतीत झाला प्रवीण. शौर्योदार्यादी राजगुण अंगी संपूर्ण संचरले. पुढे पावला यौवनासी पुत्रवत मानी सर्व प्रजांसी. स्ववर्तने सकळ जनांसी सुख देई सर्वदा. ऐसे पाहुनी तयाचा तात चित्रधर्मा विचारी मनात. प्रजापालना लागी सुत आता समर्थ झाला हा. इतः परहा संसारात व्यर्थ काळ दवडावा किमर्थ.
सर्व संग त्यागुनी सतत श्री हरी भजन कीजिये. पूर्वज महाराजांची रीती आपणही अनुसरावी निवृत्ती. एवं निश्चय केला चित्ती स्नेह पाश तोडिले. पुत्रासी राज्य बैसवून पुलहाश्रमी गेला आपण. अंतरी करीत कृष्ण स्मरण तप दारुण चालविले. निराहार राहिला सतत निद्रा वर्जिली दिन रात. ऐसे तप करिता बहुत मोक्षा जाता जाहला. ऐकोनी पित्याच्या सद्गतीसी हर्ष शोक झाला दृढ धन्व्यासी. पितृभक्त्या द्विजवचनेसी और्ध्वदेहिक संपादिले. गो हिरण्यादी नाना दाणे पितृ उद्देशे दिधली तयाने. गजरथ वाजी शिविकायाने देवनी अर्थी तोषविले. ऐसे उरकिले पितृकाज पुढे तो दृढ धन्वा महाराज. पुष्करावर्त नगरी राज धर्मन्याय करीतसे. तयाची कांता सुशीला उत्तम विदर्भ कन्या गुणसुंदरी नाम. महासती रूपे अनुपम त्रैलोक्या माझी सुंदर. ती पोटी दृढ धन्व्यापासून सुंदर झाले चार नंदन. चित्रवाक चित्रवाह मणिमान आणि चित्रकुंडल चतुर्थ. तैसीच चारुमती नामक पाचवी झाली कन्या एक. माता पितरांसमती सकळिक सर्व लक्षणी सुसंपन्न. ऐसे कुटुंब वाढले परिकर स्वये तो राव रूप सुंदर. शांत दांत परम उदार प्रतापी शूर सुनिया. वेदांग वेत्ता सुजान धनुर्विद्येत कुशल पूर्ण. क्षमेविषयी पृथ्वी समान गांभीर्य जैसा सागर. साम्याविषयी पितामहसा प्रसाद करता गिरीशाईसा. उग्रवीर्य कीर्तवीर्य जैसा दिसे तैसा शत्रूंसी. एक पत्नी व्रतधारी राघवा ऐसाच निर्धारी. शत्रुसंग विदार नककारी जैसा दैत्यारी केवळ. सर्व राजे देत कर भार चरणवंदिती वारंवार. कीर्ती ध्वज विराजे थोर शीतगरण जैसा. शुक्ल पक्षीचा जैसा हेमांश तैसे ऐश्वर्य वाढले विशेष. परितो दुर्बुद्धी दासीस न करी स्पर्श कदापि. सुखानुभव घेत अनुदिनी तो एकदा रात्री शयनी. निजला असता तायेचे मनी विचारायचा उद्भवला. हे माझे अतुल वैभव याचा कैसा झाला उद्भव. कवन्या पुण्याचा हा प्रभाव उदया सर्व आला असे. मी आजवरी जन्मा ठाई तपाचरण केले नाही. दान जपैकी होमादिकही सत्कर्म काही नाचरिले. तथापि हा भाग्योदय महान याचे कोणा पुसावे कारण. ऐसे अंतरी करिता मनन रात्र संपूर्ण लोटली. ब्राह्म मुहूर्ती उठला राव नित्यकर्मे सारिली सर्व. नाना दाने देऊनी अभिनव विप्रचरण वंदिले. मग अश्वावरी आरूढ होनी मृगयार्थ गेला घोरवनी. सवे सेना चतुरंगिनी शस्त्रसन्नद्ध धावली. निबड झाडे वृक्ष विशाळ तेथे पातला तो नृपाळ. नरांचा एकोणी पायच पशु पळत चालले. परिरायाचे अचूक संधान बाण सोडी मर्मलक्षुण. व्याघ्र वराह गवे हरिण असंख्य मारून पाडित. तो एक मोठा हरिण देखिला राये तीक्ष्ण बाणे विंदिला. परी तो न पडता त्या शराला घेऊन पळाला वनांतरी. तद्रक्त बिंदू गेले पडत तोची मार्ग अनुलक्षित. राजेश्वर घोडा फेकित धावला त्वरित एकलाची. दूरदेश अतिक्रमिला निबिडवनी मृग लपला. राये सर्वत्र धुंडाळीला परी कोठे सापडेना. मध्यान्ह आला सूर्यदेव आतपे तापले अंग सर्व. कासा विष झाला जीव तृषा बहुत लागली. सवे नाही सेवक कोणी स्वयेची राव शोधी पाणी. तव त्या वनी सागरावानी सरोवर मोठे देखिले. तेथे जाऊन या तत्क्षण यथेच्छ केले उदकपान. आणि आश्वासही जळ पाजून तिरी घेऊन ठाकला. तो तेथे गगनचुंबित वटवृक्ष देखिला विस्तृत. जयाची छाया परमद्भुत घनदाट पसरलीसे. तेथे बांधुनिया आश्वासी राजेंद्र बैसला छायेसी. तो सुंदर एक शुक पक्षी अवचित तेथे पातला. आणि मनुष्य वाचे अलोलिक रायासी संबोधी सुरेख. पुन्हा पुन्हा एकची श्लोक पडता झाला ऐसा की. श्लोक विद्यमानातुल सुखमालो क्यातीव भूतले. न चिंतयासी तत्वं त्वं तत्कथं पारमेष्यसी. भूतळीचा दृश्य सुखाशी अनुपम मुख्य ऐसे मानसी. परी न विचारिता तत्वासी पार पावसी कैसा तू. ऐसा तो शुकोक्त श्लोक एकताची नरनायक. अंतरा माझी मोह हरिक पावनी विचार करी की. हा शुक पक्षी वारंवार काय हे पद्मे बोलतो मधुर. याचा अर्थ दुर्बोध फार केवळ सार भरलेसे. श्रीकृष्ण सेवक परीक्षित निमग्न होता भवाब्धीत. तया सांगून या भागवत श्री शुकदेवे उद्धरिले. तया परिमज उद्धराय हा शुकरूपे व्यासतनय. सद्बोध करता सदय सुखजिया
आला नसेल की त्या विनयशी कोठोनी वाणी ऐसे राव विचारी मनी तो तेथे त्याची आली वाहिनी की रगुप्त जाहला मग त्या सर्व सैन्यासहित राजेंद्राला स्वपुराप्रत परिकिराचे वाक्य स्मरत न बोले किंचित कोणाशी कोणी काही पुशिषे तथापि तया उत्तर न दे कदापि खानदान निद्रा दिरूपी सकळ भोग त्यागिले आणि झाला भ्रमिस्थावानी ऐसे पाहुनी पट्टराणी गुण सुंदरी तया लागोनी हस्त जोडून विनवित म्हणे हो मम प्राणनाथा आजही ऐशी काय अवस्था तुम्हा नसता काही न्यूनता आली खिन्नता कोठूनही खानपान सर्व त्यजून ऐसे का धरिले मौन तुमची ही स्थिती विलोकून मज दारुण दुःख होय तरी उठा उठा हो प्राणेश्वरा मजवरी आता दया करा भोजन सारुनिया सत्वरा काही बोला मजपाशी ऐसे तिने विनविले बहुत परिरावण बोले किंचित शुक वाक्याचा विचार करीत तैसाची निवांत बैसला राणीस झाले दुःख पार पुढे सुचेना काही विचार पतीचे चिंतेचे साचार कारण काही समजेना तेने बहु तळमळे सती असो ऐसा दृढ धनवान नृपती विचार करीत सता पुढती काही काळ लोटला पुढे एकदा वाल्मिक ऋषी अवचित आला राजगृहासी जेने स्वये मधुर वाचेसी रामायण रचिले तया दुरुनी पाहता क्षण राव उठोनी धावला पण भक्तिभावे ऋषीचे चरण उभय हस्ती धरिले दंडवत केला नमस्कार अर्पिले सर्व पूजोपचार परमासन देवनी सुंदर ऋषीश्वर वैसविला विप्रपाद क्षालन जीवन आनंदे केले श्रीधारण स्वाकी घेऊनी मुनीचे चरण स्वकरी चुरित हळहळू शुकवाक्य मनी स्मरत मधुरवाणी राजा बोलत हे भगवन मुनी मी सांप्रत कृतकृत्य खचित जाहलो माझे जन्म सकबळ झाले सर्व अर्थ आज लाभते श्रुताधिक ही आज वहिले फळासे आले साचार जगत पावन पावन आपण तै मज हे दिदले दर्शन तस्मात मी महाभाग्यवान काय वर्णन करू आता मज समधन्य आज ना कोणी ऐसी रायाची विनम्रवाणी ऐकोनी श्री वाल्मिकी मुनी संतोषोनी बोलत राया तू धन्य खरोखर माझा उत्तम केलासी आदर आणि जे बोललासी मधुर ते तुझ योग्यची असे पा परिचिंता तुर का अससी मनोगत सर्व सांग मजसी जे काही बोलव्या इच्छिसी तेही बोल सकळीक ऐशी मुनींची ऐकता वचने राव बोले बहुविनयाने आपुलिया पदाब्ज कृपेने मज नावने काहीच सर्व सुखा असे परिपूर्ण परिहृदयी संशय महान शल्यवत एक उदेला दारुण तो तू घालवी सत्वर मी एकदा मृगयार्थ गेलो होतो गहणवणात तेथे फिरता फिरता वचित महत्तात सार देखिले तयाचे केले जळप्राशन मग विश्रांती घ्यावी म्हणून तिरीवट वृक्ष होता महान तयाचे छाये बैसलो तव हृदयानंदकारक ऐसा पातला किर एक बैसो निया मम सन्मुख ऐसा श्लोक बोलला विद्यमाना तुल सुख माल्योक्यातीव भूतले न चिंतयसी तत्वं त्वं तत्कथं पारमेष्यसी ऐशे शुकाचे ऐकोनी भाषित मज आश्चर्य झाले बहुत परी काय बोलता ते हृदयत काहीच नाही समजले आणि मज राज्य सुख पार उत्तम पुत्र आहेत चार पत्नी पतिव्रता सुंदर मम अनुकूल वर्तत आहे आणि गजाश्वर तपदादी इत्यादी सर्व तुल संपत्ती ही कोणे पुण्य प्रभावे निवृत्ती मज लाभली आहेत हे सर्व ही विचार करून मज सांगावे विस्तारून आपण सर्वज्ञ ज्ञानगण संशय छेदन कीजिये ऐसे रायाचे ऐकोनी भाषित मुनिवर्य प्राणायाम करीत ध्यान लावून एक मुहूर्त विश्व समस्त पाहिले अंतरी जानोनी सर्व वृत्तांत वाल्मिकी म्हणे भूपती प्रत राया तुझे प्राग्ज चरित सांगतो समस्त ऐकपई अगा तू पूर्वजन्मी सुजान द्रविड देशस्थ होतासी ब्राह्मण तयाचे सुदेव नामाभिधान सर्व लोकी विख्यात असे तो ताम्रपणी तिरी वसत वेदाध्ययन करी सतत सत्यवादी स्वधर्मरत यथा लाभे संतोषी तयाची भार्या सर्वमान्या गौतमी नामे गौतम कन्या सद्गुण खानेची समान्या जगी नसे कोणीही ती महासती प्रेमे सतत व्रतारासी अनुसरून वर्तत जैशी भवानी शंकरा प्रतानुसरत सर्वदा तये भारे सह तो ब्राह्मण करीत गृहस्थ धर्माचरण बहुत झाले कालक्रमण परिसंतती नाही जाहली तेने योगे तो अति दुःखित रात्रंदिन चरफडत एकदा भार्या पाद सेवित बैसली होती आनंदे तै तो सुख देव गहिवरोनी तेसी म्हणे गे प्रिय करणी संसारा माझी पुत्राहुनी अधिक सुख अन्य नसे
तपोदानादी पुण्य सकळीक लोकांतरी देता ती सुख यह परलोकी सुखदायक सुपुत्रची एक असे पै तरी तो तैसा सुखत सुत मज झाला नाही येथ यास्तव माझे सर्व जीवित निष्फळ असे साचार अगे म्या पुत्रा नाही लालिले वेदार्थ तत्व नाही बोधिले त्वन्मुखही नाही देखिले व्यर्थची गेले मम जन्म मी केवळ दैवहीन जळो जळो हे उद्विग्नपण आता व्यर्थ काय वाचून शीघ्र मरण मज येवो ऐकुनी गौतमी सुंदरी अत्यंत खिन्न झाला अंतरी पतीचे समाधाना सत्वरी सौम्य वचने बोलत म्हणे नका नका हो प्राणनाथा ऐसे अभद्र न बोला आता तुम्हा ऐसे ज्ञाते तत्वता मोहन पावत कदापि तुम्ही सत्य धर्मपरायण स्वर्गही जिंकिला ती संपूर्ण तुम्हा ज्ञानिया पुत्राचे न सुखाप्ती कैसी होणार पुत्राचे नि दुःख अपार पूर्वी चित्रकेतू राजेश्वर पुत्र शोके झाला आतुर नारदेवनी उद्धरिला तैसाची अंगराजा महान तया दुःख पुत्र झाला वेन तयाचे त्रासे तो रात्री उठून गेला पळून वनासी ऐसे आजवर ह्या जगात पुत्रे दुःखित झाले बहुत तैसा तुम्हाही कदाचित प्रसंग प्राप्त होईल पै यास्तव आपणा पुत्र नाही हे मज बरे वाटते पाही तथापि जरही आपल्या हृदयी सत्पुत्र लालसा असेल तरी सर्वार्थ दात्या श्रीहरीसी आराधी अनन्य भावेसी जयाचे आराधने कर धर्मासी कपिलपुत्र जाहला ते प्रियेचे कोणी वचन विप्र पावला समाधान हरीच्या आराधने लागून निश्चय केला तात्काळ आणि भार्येसह ताम्रपर्णित स्नान सारिले यथास्थित मग जाऊनी विरजनवनात तपाचरणी वैसला अनन्य भावे श्रीहरीसी अंतरी ध्यात हरणीशी शुष्क पर्ण जलाहारासी पाचवे दिनी करी ऐशे चतुर्सहस्र संवत्सर तपाचरिले निरंतर तेने योगे त्रैलोक्य समग्र थरथर कापू लागले त्या अत्युग्र तपविलोकून भक्तवत्सल हरी झाला प्रसन्न गरुडावरी आरोढ होण तेथे येऊन प्रकटला चतुर्भुज घन सावळा प्रसन्न मुख पुढे ठाकला ऐसे पाहुनी तय द्विजाला आनंद झाला अत्यंत करोनी साष्टांग नमस्कार विप्रस्तुती करिता पार मने हे प्रभू जगदोद्धार हेच आता विनवितो तू भक्तवत्सल दिनोद्धरण शरणागतांचे करीसी आवन ऐसे बोलती तोद्भक्तजन म्हणून शरण आलो असे तरी दयाळा कृपा करी रक्षी रक्षी मज सत्वरी बुडतो दुःख सागरी शीघ्र उद्धरी दयार्णवा ऐसे विनोनिया बहुत सुदेव द्विज स्वस्त्री सहित भगवंता पुढे जोडून हात उभा निवांत राहिला एवं श्री वाल्मिकी मुनींनी कथिले दृढ धन्व्या लागुणी ऐसे श्री नारायण मुनी नारदासी कथिते जाहले इति श्री अधिकमास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर षष्ठाध्याय गोढहा इति षष्ठाध्याय समाप्त ओम श्री पुरुषोत्तमाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय।